नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे सायन्स क्लास 6 याचा फर्स्ट चॅप्टर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मित्रांनो, याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी आधीच अपलोड केलेला आहे. लेसन खूप मोठा असल्यामुळे आणि चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्यासाठी याची पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. तर आज आपण बघतो आहे पार्ट 3. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग नॉलेज आहे आणि आता आपल्याला माहिती नव्हतं. तर आता बघूया. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे. इन मेनी प्लेसेस देअर आर लॉंग स्ट्रेचेस ऑफ सँड अलॉंग द सी शोअर. म्हणजेच आता आपण पुष्कळ समुद्रकिनारी खूप सारासा सी शोअर बघतो आहे ना, आणि तिथे वाळूचा ढीग पुष्कळ ठिकाणी आपण बघतो. On the beaches in the Konkan region, sea turtle lay their eggs in the sand during December to March. आता टर्टल, आता इथे एक छोटासा डिफरन्स आहे टर्टल आणि टॉर्टाइज मध्ये. टर्टल म्हणजे काय? जे समुद्र पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये जे राहतात त्यांना टर्टल म्हटलं जातं, आणि जे गोड्या पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये जे राहतात त्यांना काय म्हणतात? टॉर्टाइज असं म्हणतात. हा छोटासा डिफरन्स आहे, पण आपल्याला माहिती नव्हता. तर मग काय, कोकण रिजन म्हणजे समुद्र किनारा माहिती आहे, कोकण किनारपट्टी. मग तिथे काय आहे? सी टर्टल्स ले देअर एग्स. मग ते हे जे सी टर्टल्स असतात ते काय करतात? आपली अंडी देतात, आणि त्यांचा पिरियड कोणता आहे? डिसेंबर टू मार्च. आता आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकते की हे टर्टल्स अंडी केव्हा देतात, तर मग तेव्हा आपल्याला लिहिता आलं पाहिजे की डिसेंबर टू मार्च हा त्यांचा पिरियड आहे, आणि या पिरियड मध्ये हे काय करतात? टर्टल्स पाण्यातून बाहेर येतात आपल्या, आणि तिथे ते अंडी देतात. नाउअडेज ऑन द ओलिव्हिडियल स्पेसीज सी टर्टल्स इज बिकमिंग रेअर. आता हे काय आहे? ओलिव्हिडियल हे काय स्पेसीसचं नाव झालं, एका प्रजातीचं नाव झालं. आपल्याला नाही का पुष्कळशा प्रजातींचं आपण वेगवेगळे नाव ठेवलेले आहे, त्याचप्रमाणे या टर्टलचं, या प्रजातीचं नाव आहे ओलिव्हिडियल. आणि हे आपल्याला फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर मध्ये यूज होऊ शकते, म्हणून हे आपण लक्षात ठेवायचे. असे पॉइंट्स हे लक्षातच ठेवायचे आहे. ठीक आहे. ओलिव्हिडियल हे काय स्पेसीज, प्रजातीचं नाव आहे, आणि ती ही आजकाल ही प्रजाती खूप अशी रेअर बनत चाललेली आहे. का? The female turtle, these species dig a hole in the sand of the beach and lay her eggs there. आता ही जी फिमेल टर्टल आहे ती काय करते? डिसेंबर टू मार्च या पिरियड मध्ये ती काय येते? समुद्र किनाऱ्यावर येते, सी शोअर वर येते. तिथे डिग अ होल म्हणजे आपला खड्डा खोदते तिथे, आणि व्यवस्थित त्या खड्ड्यामध्ये ती काय करते? आपली अंडी देते. मग these eggs are usually laid in the areas where the rays of the rising sun fall. आणि हे अंडी अशा प्रकारे देते की जिथे सूर्याची किरणं व्यवस्थित त्याच्यावर पडतील, म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे ती अंडी उबदार बनतील आणि ती हॅच होतील, म्हणजे ती हॅच होतील. या अशा प्रकारे ती आपली अंडी देत असते. Once the hatching have grown inside the eggs breaks open and the babies come out. आता काय झालं? ती अंडी उबदार झाली, ते पूर्ण त्यांचा तो पिरियड संपला, आणि त्याच्यानंतर त्या पिरियड ठराविक काळानंतर ती अंडी क्रॅक होतात, आणि त्याच्यातून असे छोटे 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 पिल्लं बाहेर निघतात. छोटे छोटे स्मॉल बेबी टर्टलचे बाहेर निघतात. मग हंड्रेड्स ऑफ हॅचिंग इमर्ज फ्रॉम दीज एग्स ऑलमोस्ट ॲट अ टाइम. आता तुम्ही इमॅजिन करा, एका वेळेला ती अंडी किती देत असेल? 100. आणि एका वेळेला ती असे क्रॅक झाल्यानंतर असे छोटे 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 किती दिसतात आपल्याला? 100. आणि 100 इतके, नियर अबाउट 100 म्हणजे जवळ 100 पर्यंत ती अंडी देते, आणि त्याच्यातून छोटे छोटे असे टर्टल बाहेर पडत असतात. इट इज व्हायटल फॉर दिस बेबीज टू रीच द सी शोअर क्विकली. आता माहिती आहे की आपल्याला हे जे बेबीज होतात, मग त्यांना जेव्हा ते अंड्यातून बाहेर निघतात, मग त्यांना कुठे जायचं असते? त्यांचा तो नॅचरल इन्स्टिंक्टच असतो आहे ना. मग त्यांना त्या सी शोअर मध्ये म्हणजे समुद्रामध्ये, पाण्यामध्ये जायचं असते, तर ते जाण्याचा प्रयत्न करत असतात. इफ दे डू नॉट दे मे नॉट सर्व्हाइव्ह. जर ते पाण्यामध्ये पोहोचू नाही शकले तर ते सर्व्हाइव्ह करू शकत नाही, कारण की त्यांचं नॅचरल हॅबिटाइटच ते आहे की काय आहे? खारं पाणी आहे, आणि ते समुद्राचं पाणीच त्यांचं सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांचं एक होमच आहे, त्यांचं ते घर आहे, आणि त्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचावं लागेल. पण जर ते पोहोचू शकले नाही तर ते सर्व्हाइव्ह म्हणजे ते जिवंत राहू नाही शकत. इट इज अमेझिंग टू सी हंड्रेड्स ऑफ एग्स हॅचिंग ऑल ॲट वन्स अराउंड द डॉन. मग आता तुम्ही इमॅजिन करा की ॲट ए वन टाइम असे 100 पेक्षा जास्त असे छोटे 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 अंडे असे बाहेर निघाले, आणि अराउंड अ डॉन म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो आहे, आणि त्यावेळेला असे छोटे छोटे अंडे येतून ते पिल्लं बाहेर निघत आहे की मजेशीर गोष्ट? तुम्हाला माहिती होती का? ठीक आहे. आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपण बघूया.
आता बघा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, इट इज जस्ट ट्रुली अमेझिंग, काय दिलेलं आहे, जस्ट बिफोर सनराईज द ईस्टर्न स्काय बिगिन्स टू टर्न अ रेडिश ह्यू. आता जेव्हा डॉन म्हणजे जेव्हा सूर्य उगवण्याच्या आधीचा काळ, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीचा पिरियड जो असतो तेव्हाचं तुम्ही बघितलेला आहे का, आकाशामध्ये कसं दिसतं की सूर्य उगवलेला नसतो पण आकाशामध्ये थोडासा रेडिश कलर असतो, लालसर कलर आपल्याला सगळीकडे दिसत असतो. When the sunlight falls on the surface of the sea, it starts glowing brightly. मग आता काय होतं की जेव्हा ही सूर्याची किरणं आहे ना, जेव्हा सूर्य हळूहळू वर येतो आणि सूर्याची किरणं ही समुद्राच्या पाण्यावर पडतात तेव्हा ते अशी ब्राईट चमकायला लागतात. मग त्याला त्यांच्या त्या प्रकाशामुळे त्यांना कसं होतं, त्यांना लक्षात येतं, as soon as the hatching emerge from their eggs, they immediately start moving towards the bright light and enter the water. मग आता कसं त्यांना ते पाणी चमकताना दिसतं आणि त्याच्यामुळे ते पाण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना समजतं का की पाणी कसं आहे, कुठे आहे हे त्यांना काहीच माहिती नसते, पण ते ब्राईट शाईन चमकताना त्यांना जे दिसत असतं त्या डायरेक्शनने ते जाण्याचा प्रयत्न करतात. However, since electric lights were installed near the echoes, the hatching confused by the artificial light and start moving towards the light of electric lamps away from the sea. पण आता पुष्कळदा काय झालेलं आहे की आपलं आता समुद्र किनाऱ्यावर गावं असतात, काही वस्ती बसलेल्या असतात. मग संध्याकाळच्या वेळेला जर संध्याकाळी हे पिल्लं अंड्यातून बाहेर निघाली, मग त्या वेळेला काय होणार की ते सूर्य तर नसतो, त्या सूर्याचं म्हणजे सूर्य नसतो त्यामुळे ते पाणी सुद्धा त्यांना लक्षात येत नाही की ते पाणी चमकत त्यांना दिसत नाही. मग काय होते की ते गावाजवळचे लाईट लागतात, मग त्या आजूबाजूच्या गावांमध्ये जे लाईट असतो त्याचा तो प्रकाश असतो. मग आता हे छोटे छोटे पिल्लं आहे ना, हे कन्फ्यूज होऊन जातात, अरे आपल्याला तर प्रकाशाच्या दिशेने जायचं आहे, लाईटच्या डायरेक्शनने जायचं आहे हे त्यांना माहिती असते. मग ते कन्फ्यूज होऊन जातात आणि ते अपोजिट डायरेक्शनने जायचा प्रयत्न करतात. अपोजिट डायरेक्शनने कुठे, तर अपोजिट डायरेक्शन ऑफ पाण्याच्या अपोजिट डायरेक्शनने जातात. मग ते गावाकडे जायचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला माहिती आहे जर ते पाण्यामध्ये पोहोचू शकले नाही तर ते सर्वाइव्ह करू शकतात का, नाही, कारण की ते त्यांचं हॅबिटाईट आहे, त्यांचं ते घरच आहे, पाणी समुद्र हा त्यांचं घर आहे. पण ते अपोजिट डायरेक्शनने कन्फ्यूज होऊन जातात की ते रात्रीच्या वेळेला जे लाईट असतात त्याच्यामुळे कन्फ्युजनमुळे ते शहराकडे किंवा गावाकडे वस्तीकडे येण्याचा प्रयत्न करत असतात. मग काय होते, once the local villagers realized this and they began to turn off the lights near the beach during the turtle hatching season. मग आता हे गावकऱ्यांना लक्षात आलं की अरे आता हे टर्टल्स आहेत, हे कन्फ्यूज होत आहेत, आपल्या लाईटमुळे हे कन्फ्यूज होऊन राहिले आणि हे आपले कुठे येऊन राहिले, आपल्या गावाकडे येऊन राहिले आहेत. ऍक्च्युली त्यांना जायचं कुठे आहे, पाण्यामध्ये जायचं आहे. ते तिकडे जायचं असताना ते कन्फ्यूज झाले आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं गावकऱ्यांच्या की अरे या लाईटमुळे हे कन्फ्यूज होत आहेत ना, म्हणून त्यांनी सगळी त्या सीझनमध्ये जेव्हा हॅचिंग हा पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्यांनी रात्रीची लाईट चालू करणं बंद केलं. म्हणजे त्यांना लक्षातच येणार नाही, म्हणून ते समुद्राकडे येतील, गावाकडे येतील का, नाही. They now keep a watch on the shore to help all the hatching reach the sea safely. आणि मग ते प्रयत्न करतात की जे पिल्लं आहे, छोटे पिल्लं जे अंड्यातून बाहेर निघाली तर ते समुद्रापर्यंत पोहोचले पाहिजे, याच्यासाठी ते गावकरी त्यांना हेल्प करतात. जर समजा चुकून ते पोहोचू शकले नाही पाण्यापर्यंत तर कोण हेल्प करतात त्यांना, गावकऱ्यांना, गावकरी तिथले लोकल प्लेस मधले लोक त्यांना हेल्प करत असतात. During this period, hundreds of villagers become friends of the turtles, कासव मित्र. आता या पिरियड मध्ये काय झालं की खूप सारे लोक एकत्र आले आणि ते कासवांचे मित्र बनले. त्यांना हेल्प करण्यासाठी त्यांना समुद्रापर्यंत ते पोहोचायला लागले. And some villagers even celebrate a turtle festival, कासव महोत्सव, to honor this event. आणि पुष्कळशा गावकऱ्यांनी तर आता तिथे कोकण रिजन मध्ये हा फेस्टिवल सुरू झाला, कासव महोत्सव म्हणून ते फेस्टिवल सेलिब्रेट करतात. म्हणजेच हे कसं त्या स्पेसिसला जिवंत ठेवण्यासाठी त्या गावकऱ्यांनी उचललेलं एक पाऊल आहे आणि ते किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला ही स्टोरी माहिती होती का, की आहे की नाही, की आता माहिती झालं, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ठीक आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.
मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वास घेणे. आता आपल्याला माहिती आहे की याच्यावर जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे प्रत्येकाला एअरची आवश्यकता असते, प्रत्येकाला हवेची आवश्यकता असते, है ना. मग ते वनस्पती असो, प्राणी असो, ह्युमन बिईंग असो, प्रत्येकाला हवेची आवश्यकता असते, श्वास घ्यायची आवश्यकता असते. मग इथे काय दिलेलं आहे? मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज. आता पुष्कळसे ॲनिमल्स झाले, आपण ह्युमन बिईंग झालो, आपण कशाने श्वास घेतो? नाकाने श्वास घेतो. टेकिंग एअर इनटू थ्रू द नोज इज कॉल्ड इनहेलेशन. म्हणजेच नाकाने श्वास आतमध्ये घेणे, जे आपण करतो आतमध्ये घेणे, त्याला काय म्हणतो? इनहेलेशन. अँड रिलीजिंग कार्बन डायऑक्साइड गॅस अँड वॉटर वेपर इज कॉल्ड एक्झलेशन. आणि जो आपल्या श्वास बाहेर जो टाकतो त्याच्याबरोबर आपण कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचे वेपर्स जे बाहेर टाकतो त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? एक्झलेशन. आता इथे दोन कन्सेप्ट आपल्या लक्षात आलेले आहे, इनहेलेशन अँड एक्झलेशन. इनहेलेशन म्हणजे श्वास आतमध्ये घेणे, बरोबर. जे आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो त्याला काय म्हणतात? इनहेलेशन. आणि जो बाहेर टाकतो, जो श्वास आपण बाहेर टाकतो त्याला काय म्हणतो आपण? एक्झलेशन. आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली, इनहेलेशन अँड एक्झलेशन. इनहेल, एक्झेल. आपण योगामध्ये बघितलेलं आहे की जेव्हा आपण म्हणजे तिथे श्वासाला खूप महत्व आहे, तर इनहेल, एक्झेल आपण असं म्हणतो. म्हणजे श्वास आतमध्ये घेणे इनहेलेशन आणि बाहेर टाकणे म्हणजे एक्झलेशन. मग द प्रोसेस ऑफ इनहेलेशन अँड एक्झलेशन कंटिन्यू वन आफ्टर द अदर. म्हणजे आता ही प्रोसेस थांबते का? आपण झोपलो आणि झोपेच्या वेळेला अरे आज मी श्वास घ्यायचंच विसरून गेली होती, असं कधी होतं का? ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यावी लागत नाही, आपोआप ही प्रोसेस होत असते. इनहेलेशन अँड एक्झलेशन ही कंटिन्यू एकामागोमाग, म्हणजे आधी इनहेलेशन मग एक्झलेशन पुन्हा इनहेलेशन, म्हणजे ही प्रोसेस कंटिन्यू सुरू असते, है ना. Animals that do not have nose or lungs that take oxygen by other means. आता असे ॲनिमल्स आहे की ज्यांना नोज नाही आहे किंवा लंग्स नाही आहे. बघा आता इथे बघा, इथे लंग्स आहे, लंग्स मध्ये आपण ते इनहेल आणि एक्सेल ही प्रोसेस कशाद्वारे होते? लंग्सद्वारे होते. मग असेही काही ॲनिमल्स आहे की ज्यांना लंग्स नाही, ज्यांना नोज नाही, मग ते काय करतात? बाय अदर मीन्स, म्हणजे त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या शरीराच्या अनेक पार्ट, दुसऱ्या पार्टद्वारे ते काय करतात? रेस्पिरेशन करू शकतात, इनहेलेशन करू शकतात. आता तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे का? झाडांना तर कुठे नाक वगैरे तुम्ही बघितलेलं आहे का? किंवा त्यांना तर लंग्स पण नसते. मग झाडांचं श्वासोश्वास कसं होत असेल, त्यांचं रेस्पिरेशन कसं होत असेल, तर इनहेलेशन एक्झलेशन कसं होते? तर झाडांच्या पानांवर एक छोटे छोटे, तुम्ही जर बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, तर छोटे छोटे असे पोअर्स असतात, छिद्र असतात. त्या छिद्रांद्वारे ते काय करतात? इनहेलेशन एक्झलेशन करतात. आता बेडूक हा बघितला तर बेडुकाला तर अशी स्किन असते, त्या स्किनमुळे ते काय करतात? इनहेलेशन एक्झलेशन ही त्यांची प्रोसेस होत असते. म्हणजे काही ॲनिमल्स असे आहेत, काही प्लांट्स असे, काही नाही प्लांट्स असे आहेत की त्यांना काय आहे? नोज आणि लंग्स नाही आहे, तर मग त्यांच्या त्या पार्ट्सच्या वेगळ्या पार्टमुळे ते काय करतात? इनहेलेशन आणि एक्झलेशन ही प्रोसेस त्यांची कंप्लीट होत असते. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड फूड कन्झ्युम बाय लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड रेस्पिरेशन. बघा आता रेस्पिरेशनची ही डेफिनेशन आहे आणि ही खूप IMP आहे. एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकते, व्हॉट इज अ रेस्पिरेशन, ऑर राईट अ शॉर्ट नोट ऑन रेस्पिरेशन, ऑर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन, तेव्हा तुम्हाला लिहावं लागेल. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी through the reaction of oxygen and the food consumed by living thing is called respiration. आता जे लिव्हिंग थिंग आहे ते लिव्हिंग थिंग काय करतात की आपल्या एनर्जी मिळण्यासाठी आपण काय करतो? फूड घेतो, है ना. एनर्जीसाठी फूड घेतो आणि ऑक्सिजन घेतो. मग ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर जी प्रोसेस होऊन आपल्याला जी एनर्जी मिळते त्याला काय म्हटलं जातं? रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी आपण काहीतरी खात असतो, खाल्ल्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. आणि दुसरं आहे की आपण इनहेलेशन करतो, म्हणजेच काय आहे? ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये जातो. मग त्या ऑक्सिजन आणि आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्यांच्यामुळे जी आपल्याला काय होते? एनर्जी मिळते. त्या एनर्जीलाच काय म्हटलं जातं? रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्लांट सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, आपल्याला आपण शिकलेलोच आहेत, है ना.
रेस्पिरेशन ऑकर्स विद इन देअर सेल्स टू, मग त्यांच्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन ही प्रोसेस होत असते. ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन आर टू डिफरंट प्रोसेस. ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन, आता ह्या दोन वेगवेगळ्या डेफिनेशन आहे बरं का. ब्रीदिंग वेगळं, आपण म्हणतो की मी श्वास घेतोय म्हणजेच आपण ब्रीदिंग असं म्हणतो. ब्रीदिंग म्हणजेच काय, श्वास इनहेल आणि एक्सेल म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे, हे काय झालं, ब्रीदिंग झालं. आणि रेस्पिरेशन म्हणजे काय, जे आपण श्वास घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये फूड आणि ऑक्सिजन याच्यामुळे जी आपल्याला एनर्जी मिळते त्याला काय म्हटलं जातं, रेस्पिरेशन. म्हणजे या दोन कन्सेप्ट वेगळे आहे, ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन, आणि हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. किंवा आपल्याला विचारलं जाऊ शकते एक्झाममध्ये की डिफरन्स लिहा, की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन, त्यावेळी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग ऑब्झर्व ॲनिमल्स लाईक अर्थवर्म्स, फ्लाईज अँड बटरफ्लाईज, चेक इफ दे आर ब्रीथ. आता ऑब्झर्व करा, अर्थवर्म, तुम्ही गांडुळाला कधी बघितलंय का, गांडूळ समोर समोर जातो, मग ते रेस्पिरेशन त्यांच्यामध्ये इनहेलेशन ही प्रोसेस कशी काय होते, ब्रीदिंग म्हणजे हे कसं होते. फ्लाईज, ठीक आहे, त्यांना ऑब्झर्व करा, बटरफ्लायला ऑब्झर्व करा, आणि ते ब्रीदिंग कशाद्वारे करतात ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा, मला ते वाचायला आवडेल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण बघतोय मुवमेंट. मुवमेंट म्हणजे हालचाल. ठीक आहे, मग आता प्रत्येक जण जे आपण ह्युमन बिईंग आहे ते हालचाल करतो. आपण नाही का एका ठिकाणाहून आपण काय म्हणजे वर्षानुवर्ष पूर्ण दिवस रात्र एकाच ठिकाणी बसतो का, नाही, आपण मुवमेंट करतो, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातो. प्राण्यांना सुद्धा आपण ऑब्झर्व केलेलं आहे, ते एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करतात. ठीक आहे, पण मग मुवमेंट इज शोन बाय द ॲनिमल्स टू ऑब्टेन फूड. मग ते कशासाठी मुवमेंट करतात, टू ऑब्टेन फूड म्हणजे अन्नाच्या शोधासाठी ते मुवमेंट करतात. प्रोटेक्शन म्हणजे आपलं संरक्षण व्हावं याच्यासाठी. शेल्टर म्हणजे आपल्याला सुरक्षित जागा मिळावी याच्यासाठी ते काय करतात, मुवमेंट करतात. अँड रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजेच उत्तेजना ज्या त्यांना मिळतात त्या उत्तेजनांना ते रिस्पॉन्स देत असतात. म्हणजे त्यांच्यावर जशी रिॲक्शन झाली त्याच्यावर ते रिस्पॉन्स देतात, हे आपण शिकलेलं आहे ना. स्टिम्युला, एखादी सडन काहीतरी झालं तर मग त्याच्यावर तशी ती रिॲक्शन देणं त्याला काय म्हणतात, स्टिम्युलाय आहे ना. या सगळ्या प्रोसेस कशा म्हणजेच काय आहे, मुवमेंट आहे. बिसाइड वॉकिंग, जम्पिंग अँड स्विमिंग, विच टाईप ऑफ मुवमेंट्स यू हॅव ऑब्झर्व्ड. मग आता आपण करतो, जम्पिंग करतो, स्विमिंग करतो ना, धावतो, तर मग ह्या पण काय झालं, मुवमेंटच झाली ना, आपल्या शरीराची हालचाल झाली आहे ना. तर मग प्राणी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात. बघितलेलं आहे, प्लांट्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर ऑन देअर ओन बट दे गिव्ह रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. पण आता आपण बघितलेलं आहे की झाडं काय एका जागावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हालताना दिसतात का. आज आपण इथे छोटंसं असं गुलाबाचं रोपटं लावलं आणि उद्या उठून बघतो तर काय, गुलाबाचं झाड ते उठून चाललं गेलं दुसरीकडे, दुसऱ्याच्या अंगणात जाऊन बसून गेलं. आपण असं कधी बघितलेलं आहे का, नाही ना. म्हणजेच काय आहे, प्लांट्स हे काय करतात, मुवमेंट करू शकतात का, ते म्हणजेच ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात का, नाही. पण ते काय करतात, रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय म्हणजे जशीच त्यांना रिस्पॉन्स, त्यांच्याजवळ रिॲक्शन जशी होती तशीच ते रिस्पॉन्स देतात, त्यालाच काय म्हणतात, स्टिम्युलाय असं म्हणतात. मग आता हे स्टिम्युलाय कसं असते, द सनलाईट कम्स ओनली फ्रॉम वन साईड. आता तुम्ही बघितलं की सूर्याचा प्रकाश जर फक्त एकाच दिशेने कंटिन्यू येत असेल तर झाडाची पानं आपण बघितली नाही का, त्या डायरेक्शनने, जिथे सूर्य आहे त्या डायरेक्शनने झाडाची पानं वळताना दिसतात. द ब्रांचेस ग्रो इन दॅट डायरेक्शन, त्याच्या झाडाची फांद्या त्या साईडला जास्त वाढलेल्या आपल्याला दिसून येते. बघा इथे तुम्हाला एक बाजूला एक पिक्चर दिसत आहे, इथे सूर्य आहे आणि त्याच्या जे झाडाच्या फांद्या ह्या सूर्याच्या दिशेने वाकलेल्या आपल्याला दिसून येते. हे कशामुळे झालं, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय याच्यामुळे. म्हणजे ही काय झाली, एक प्रकारे मुवमेंटच झाली की नाही. Roots grow towards the moisture, thus shown that plants are aware of their surroundings. आता इथे झाडाची रूट्स बघा, झाडाची रूट्स खाली तुम्हाला ही झाडाची रूट्स दिसत आहेत, येलो कलर मध्ये मी केलेली आता. मग ही रूट्स काय करतात, खाली पाण्याच्या जमिनीकडे पाण्याखाली अशी पाण्याचं मॉइश्चर असतं, पाण्याची लेवल असते, मग त्या डायरेक्शननी त्यांच्या रूट्स, त्यांची जी मुळं असतात ती पाण्याच्या डिरेक्शननी वाढत असतात. म्हणजेच हे काय झालं, त्यांचं काय झालं, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, म्हणजेच त्यांच्यामध्ये ही मुवमेंट झाली. तुम्ही एखादं सूर्यफुलांना बघितलेलं आहे का, सूर्यफूल तुमच्या
कधी बघितलेलं आहे का? सूर्यफूल आपण बघितलेलं आहे की जसा जसा सूर्य उगवतो त्या डायरेक्शनला सूर्यफूल असते आणि जसं वरती येते त्या डायरेक्शनने ते सूर्यफूल असं पूर्ण मावळताना फिरताना आपल्याला दिसतं. म्हणजे सूर्यफूल का बरं नाव आहे? कारण की सूर्याच्या डायरेक्शनने ते नाव म्हणजे सूर्याच्या डायरेक्शनने ते फूल फिरत असतं म्हणून आपण त्याला म्हणतो सूर्यफूल. बरोबर आहे? तुम्ही कधी ऑब्झर्व केलेलं आहे का? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आफ्टर द सनसेट्स इट बिगिन्स टू गेट डार्क. जेव्हा सूर्य असं मावळतो तेव्हा अंधार होतो. द पेअर्स ऑफ लिव्हिज ऑन अ सर्टन ब्रांचेस फोल्ड टुगेदर लाईक जॉइनिंग द हँड्स. मग आता अशी काही झाडाची पानं आहे की ते आपली पानं अशी मिटून घेतात. अशी तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? रात्रीच्या वेळी झाडांच्या पानांची डायरेक्शन कशी असते ते तुम्ही बघा आणि ते सांगा मला, कमेंटमध्ये सांगा की त्यांची झाडाची पानांची डायरेक्शन कशी असतात. ती थोडीशी अशी कोमेजलेली आपल्याला दिसून येतात. वेन द सन रायझेस इन द मॉर्निंग ते ओपन अप अगेन. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ती अशी पुन्हा उमललेली आपल्याला दिसून येते. कमळाची फुलं किंवा काही कळ्या अशा असतात की ते रात्रीच्या वेळेला आपली पुढ्या आपल्या ज्या पाकळ्या असतात त्या मिटून टाकतात आणि जसा सूर्य उगवायला लागतो तशा त्या पुन्हा उमलायला लागतात. हे आपण काय बघितलेलं आहे प्लांट्समध्ये? त्यालाच काय म्हणतात? मुवमेंट असं म्हणतो. Find with your friends where such a large tree are located nearby and when do the birds on the plants bloom. आता एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जा आणि तिथे बघा की झाडाची फुलं कधी उमलतात. When birds bloom म्हणजे ती कळ्या कधी उमलतात. द पेटल्स स्प्रेड फ्रॉम इच अदर म्हणजे ते पाकळ्या अशा कशा उमलताना दिसतात. या सगळं मुवमेंट तुम्हाला पाहायचं आहे. मग even though plants do not change their position, movement such as root growing in the right direction, branches growing, the opening and closing of leaves and blooming of birds during the day and night are movements they occur in the plants. मग आता प्लांट्स मध्ये मुवमेंट आपण होते म्हणजे आपण काय काय बघितलं? त्यांची सूर्याची जी किरणं असतात त्या सूर्याच्या डायरेक्शनने त्या पानांमध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसते. ही एक मुवमेंट झाली. मग दुसरी काय आहे? दुसरी मुवमेंट मध्ये आपण बघितलेलं आहे की ती पानांची जे पाणी आहे, मॉइश्चर आहे त्या डायरेक्शनने त्यांची रूट्स ग्रो होतात. ही सेकंड मुवमेंट झाली. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्यांची पानं अशी मिटलेली आपली कोमेजलेली दिसतात. ही मुवमेंट झाली. जेव्हा काही काही फुलं असतात, काही काही कळ्या असतात त्या अशा बंद असतात पण जसा सूर्य उगवतो तशा त्या पुन्हा उमलायला लागतात. म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या? ह्या सगळ्या मुवमेंट आपण कशा प्लांट्स मध्ये बघतो आहे. आणि हेच नेक्स्ट म्हणजे हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कोणाचं आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आता नेक्स्ट पार्ट कडे वळूया. आता आपण बघतो आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक्स आहे काय आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये हे काही पॉइंट्स इथे ऍड केलेले आहेत. बघा आता काय काय दिलेलं आहे. समटाइम्स अ ग्लास ऑर अ अर्थन पॉट ऑर अ वुडन ऑब्जेक्ट गेट्स स्प्लिट ऑर अ पीस ऑफ इट ब्रेक्स ऑफ. डज दॅट ऑब्जेक्ट रिटर्न टू द ओरिजिनल शेप आफ्टर अ फ्यू डेज. आता तुमच्या हातामध्ये किंवा एखादा ग्लास आहे, काचेचा ग्लास आहे किंवा एखादं मातीचं भांडं आहे किंवा एखादं वुडन ऑब्जेक्ट आहे ते वरून खाली पडलं आणि ते तुटलं फुटलं असं झालं. मग तुम्ही बघितलं आहे का ते पुन्हा जुळतं का? नाही जुळत. म्हणजेच ते काय होते? ते नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ना. म्हणजेच ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? नाही, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होते? जे एकदा तुटलं फुटलं तर त्यांची जुळवाजुळव होते का? नाही. पण हेच ह्युमन बिईंग मध्ये काय होते? इन ॲनिमल्स स्मॉल ऑर लार्ज वुंड्स हील ओव्हर अ टाइम. पण आता तुम्ही बघा की तुम्हाला काही लागलं, खरचटलं, तुम्हाला काही पडलं, धडलं तर तुम्हाला काय होते? लागते, तुम्हाला जखम होते. मग ती जखम काय पुन्हा तुम्ही लहानपणी पडला असाल तर त्या पडलेली जखम तुम्हाला आजपर्यंत आहे का? नाही, ती जखम भरून निघते आहे ना. तुमच्या जखमा भरून असतात. मग हाऊ एव्हर दोज पार्ट्स ऑफ द बॉडी बिकम्स द सेम ॲज अर्लियर. मग काय होते की सुरुवातीला त्याच्यावर काही दुसरी स्किनची लेअर येते आणि पुन्हा ती जखम म्हणजे ती पूर्णपणे भरून जाते आणि आपली स्किन ॲज म्हणजे जशी पहिले होती तशीच ती आपली स्किन पुन्हा बनते. New shoots emerge from the trunks of a trees from which new branches and new leaves grow. This is because new cells are constantly being formed. आपण ह्युमन बिईंग आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणजेच आपली बॉडी कशाने बनलेली आहे? सेलने बनलेली आहे. एक छोटे छोटे सेल आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असते. मग हे सेल काय करत असतात? जे जुनं झालेलं आहे त्यांना डिस्पॅच करायचं आणि त्याच्या जागी नवीन सेल तयार करणं हे त्यांचं काम आहे. प्लांट्समध्ये प्लांट सेल असतात, ह्युमन बिईंग मध्ये ह्युमन प्लांट्स असतात, ह्युमन सेल्स असतात. मग आता हे सेल्स काय काम करते? आपल्याला जे जखमा झाल्या, आपल्याला जे लागलं, मग त्या जागांवर ती जागा भरून काढून नवीन जागा, नवीन
स्किन आपली स्किन जशीच्या तशी करण्याचं काम कोण करतं? सेल्स करतं. मग आता प्लांट्स मध्ये सुद्धा पण ही प्रोसेस होते बरं का. आता तुम्ही बघितलं आहे की झाडाची साल एखादं जुनं झाड असेल तर मग त्याच्या अशा साली निघताना आपण बघितलेले आहे. किंवा झाडाची पानं जी पुराणी झाली, पिवळी झाली पानं की खाली गळतात है ना, आणि नंतर पुन्हा पालवी फुटताना नवीन फ्रेश पानं येतात. मग हे काय झालं? हे त्यांच्यामध्ये सेल्स असतात आणि त्याच्यामुळे हे नवीन नवीन तयार होत असतात. आणि ही प्रोसेस कशामुळे होते? सेलमुळे होते. There are difference in the structure of cell in various parts such as the bones, muscles and skin. मग आता सेल्स तर आहे, मग सगळे सेल्स एकच काम करतात का? मग आपलं हाड तुटलं तर मग आपले ते स्किनची काम करणार का? नाही. म्हणजेच प्रत्येक बॉडी पार्ट्सला वेगवेगळे सेल्स आहेत. वेगवेगळे सेल्स ते आपापलं काम वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थित करत असतात. जसं बोन आहे, बोन म्हणजे त्याचे बोन तयार करण्याचं, जर एखादं हाड तुटलं तर ते हाड पुन्हा रिपेअर करण्याचं, पुन्हा ते जॉईंट करण्याचं काम कोण करणार? ते बोन सेल्स करतील. मसल्स आपण बघितलं आहे की जे एनर्जी म्हणजे जे जिम मध्ये वगैरे जातात त्यांच्या मसल्स अशा खूप स्ट्रॉंग झालेल्या असतात आहे की नाही. मग ते मसल सेल्स काय करतात? त्या मसल सेल्स स्ट्रॉंग करण्याचं काम ते मसल सेल्स करतात. स्किन आपण बघितलेलं आहे, एखाद्या वेळेला खरचटलं किंवा जळलं तर त्या जळल्याचं वगैरे तर ते निघून पुन्हा नवीन तयार करण्याचं काम कोणाचं आहे? स्किन सेल्स आहे. म्हणजे आपल्या बॉडी पार्ट मध्ये वेगवेगळे सेल्स असतात आणि त्यांची वेगवेगळे कामं आहेत. द बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड ऑफ अ सेल. मग आता हे काय आहे? हे IMP आहे. इकडे लक्ष द्या, सेलची डेफिनेशन आहे ही, है ना. द बॉडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड ऑफ अ सेल अँड एव्हरी लिव्हिंग सेल इन द बॉडी रिक्वायर्स न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचे पार्ट्स कशाने बनलेले आहेत? सेलमुळे बनलेले आहेत. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशाची आवश्यकता असते? या सेलला कशाची आवश्यकता असते? न्यूट्रिएंट्सची आणि ऑक्सिजनची गरज असते. म्हणूनच आपण इनहेल करताना काय करतो? ऑक्सिजन घेत असतो आणि हे ऑक्सिजन कशासाठी यूज पडते? सेल्ससाठी युजफुल पडत असते. आणि हे सगळे कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हे चेंजेस आपल्याला होताना दिसतात. मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप लांब होतो आहे म्हणून आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत थँक्यू.